या ठिकाणी खऱ्या अर्थानं 2 दिवस या घाटात ज्यांनी खऱ्या अर्थानं छाती किंग म्हणून गाडी मालकांना या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं, पुणे जिल्ह्यातील सोळूनगरीचे पैलवान आणि आजच्या पलीकडचे मानकरी स्वप्नील शेठ बळवंत ठाकूर पाटील, त्याचप्रमाणे संत कान्होराज पालखी सोहळ्याचे संचालक गणेश महाराज ताटे आणि दानोरे यात्रा कमिटीचे अध्यक्ष 20 फुटाचा बादशाह चेतन शेठ प्रकाश गावडे, तिन्ही छाती किंग झोपणी बाजारांना विनंती खाली यायचे। त्याचप्रमाणे फोटोग्राफर मंडळी, पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर राजूभाऊ कोसाळकर, आदेश शेठ नलावडे, दोन्ही मंडळींनी खाली यायचे आणि खऱ्या अर्थानं 2 दिवस या शर्यतीत सर्व गाडी मालकांना समान न्याय देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते मोशी नगरीचे प्रसिद्ध फायनल सम्राट घड्याळ मास्टर रवींद्र नाना बनकर, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं उन्हातानात ज्यांनी आपल्या निशाणाच्या जोरावर निशाणी झटका दाखवला ते मोशी नगरीचे निशाणबादर मयूरदादा बनकर, दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी 5 मिनिटात सन्मान होणार आहे। घाटाच्या राजाचे मानकरी मयूरदादा, मयूर शेठ तेवढा पडदावर घ्या। आणि तिथं तुमच्या शेजारी बघा लाल शर्टवाला आहे, त्याला थोडस माग सरायला सांगा। काय होतंय पलीकडच्या साईडने लाल शर्ट वाला आहे, खाली बसा, त्यांना म्हणाव। या ठिकाणी आजचा घाटाच्या राजाचे मानकरी उद्योगनगरी मोहीनगरीचे सर्व शारवेल राजे स्वप्नील शेठ गवारी, गोलेगाव पिंपळगाव नगरीचे चेअरमन माऊली शेठ सुरेश शेठ चौधरी आणि मानगाव निगोजा नगरीचे ग्रामपंचायत सदस्य समाधान शेठ वसंत येळवंडे यांचा गाडा 11 सेकंद आणि 51 मिली पॉइंट मध्ये गेला। टाळ्याच्या गजरात प्रथमतः घाटाच्या राजाचं स्वागत करायचंय। या ठिकाणी घाटाच्या राजासाठी श्री रोकडोबा महाराज केसरी घाटाच्या राजासाठी चषक आहे। समस्त ग्रामस्थ सरोली ग्रामस्थ व श्री रोकडोबा महाराज केसरीच्या वतीने या ठिकाणी चषक आहे। या ठिकाणी या यात्रेसाठी ज्यांनी 1 लाख रुपयाचं देणगी दिली सोळूनगरीचे आदर्श सरपंच आणि पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार अतुल शेठ नंदकुमार ठाकूर पाटील, त्याचप्रमाणे ज्यांनी यात्रेसाठी 1 लाख रुपयाची देणगी दिली आणि याच घाटाच्या राजाचे मानकरी गोलेगाव पिंपळगाव नगरीचे विविध विकास कार्य सोसायटीचे चेअरमन आणि पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार माऊली शेठ सूर्यकांत चौधरी पाटील, त्याचप्रमाणे याच नगरीचे आदर्श सरपंच पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार 51,000 रुपयाचे देणगी दिले काळूराम शेठ ज्ञानोबा थोरवे पाटील, त्याचप्रमाणे सचिन भाऊ गोलब सरपंच, मयूर शेठ पगडे सरपंच, सर्व चरोली ग्रामस्थांना विनंती या ठिकाणी घाटाच्या राजाचा चषक देण्यासाठी खाली यायचे। या ठिकाणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि या यात्रेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं 1,51,000 रुपयाचे देणगी दिले सोमनाथ भाऊ विठ्ठलराव मुंगसे पाटील भाऊ, या ठिकाणी घाटाच्या राजाचं चषक देण्यासाठी ताबडतोब खाली यायचे। हा फोटोग्राफर अतुल दादा ठाकूर पाटील सरपंच आणि इच्छुक उमेदवार, त्याचप्रमाणे चेअरमन आणि इच्छुक उमेदवार माऊली शेठ सुरेश चौधरी पाटील, त्याचप्रमाणे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ भाऊ विठ्ठलराव मुंगसे पाटील, त्याचप्रमाणे अमोल शेठ माननीय खासदार अमोल शेठ कोल्हे पाटील यांचे पीए आणि बाचेबा तेजस शेठ जोडगे पाटील या सर्व मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी घाटाच्या राजाचं चषक देण्यात येत आहे। या ठिकाणी आजचा घाटाचा राजा पैलवान शारवीर राजे स्वप्नील शेठ गवारी
माऊली शेठ सुरेश शेठ चौधरी चेअरमन आणि समाधान शेठ वसंत येळवंडे 11 सेकंद 51 मिली पॉईंट या ठिकाणी चषक देऊन गाडी मालकाचं स्वागत होतंय. लाईव्ह क फिरा लाईव्ह क ट्रॉफ्या या ठिकाणी पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध छाती किंग झोपणे बहादर आणि याच घाटात आजच्या फळीपट मानकरी स्वप्नील उर्फ पप्पू शेठ बळवंत ठाकूर पाटील गणेश महाराज ताटे आणि चेतन शेठ प्रकाश गावडे यात्रा कमिटी अध्यक्ष तिन्ही छाती किंग मंडळींना विनंती आहे, ताबडतोब या ठिकाणी यायचे. त्याचप्रमाणे फोटोग्राफर राजूभाऊ कुसाळकर आणि आदेश शेठ नलावडे आणि खऱ्या अर्थानं उन्हातानात ज्यांनी खऱ्या अर्थानं निशाणा व निशाणी झटका दाखवला ते निशान बहादर मयूरदादा बनकर आणि गड्याळ मास्टर रवींद्र नाना बनकर दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी छाती किंग. चला ना पप्पू शेठ, अहो चला थोडे काय करा फायनल आहे पप्पू शेठ. चेतन शेठ 20 फुटाचा बादशाह येऊ द्या पुढं आणि गणेश महाराज चला. चला अध्यक्ष चला चेतन शेठ गावडे. चला चेतन भाऊ. खरंच गेले 2 दिवस चांगलं कामकाज केलेलं आहे. आपलं यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं चरवली ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. अध्यक्ष नलावडे, राजूभाऊ कुसाळकर, प्रसिद्ध फोटोग्राफर, व्हिडिओ शूटर, आपला देखील गावच्या वतीनं सन्मान होतोय. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी या यात्रेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं 5001 रुपयाचे देणगे दिले ते केळगाव नगरीचे आदर्श सरपंच आणि पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार अमोलदादा एकनाथ विरकर पाटील 5001 रुपयाचे देणगे दिले. आपलं चरोली ग्रामस्थांच्या वतीनं श्री रोकडोबा महाराज केसरीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. आणि या ठिकाणी या यात्रेसाठी ज्यांची उपस्थिती आहे खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ विठ्ठलराव मुंगसे संचालक आपण या ठिकाणी उपस्थित झाला, स्वागत. आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ विठ्ठलराव मुंगसे अनाउन्सर साठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. आपल्या ठिकाणी मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. लालाभाऊ जाधव, लालाभाऊ जाधव ताबडतोब या ठिकाणी यायचे. या ठिकाणी फायनलच्या मंडळीने या ठिकाणी पाठीमागे राखला गाडी घातलेले. फायनलला सकाळी जे 4 बैल होते, फायनलचे नियम असे राहतील, सकाळी जे 4 बैल होते ते या ठिकाणी ग्राह्य धरले जातील. या ठिकाणी मयूरदादा ना तुम्ही या नाही तर खाली मग थांबा म्हणले तेव्हा म्हणलं मग. या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं 2 दिवस सर्व मुक्या प्राण्यांना समान न्याय देण्याचं कामकाज घड्याळाच्या माध्यमातून केलं. मोशी नगरीचे फायनल सम्राट घड्याळ मास्टर रवींद्र नाना बनकर आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं खालच्या गाठात या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे उन्हातानात ज्यांनी खऱ्या अर्थानं निशाणाचा निशाणी झटका दाखवला मयूर दादा बनकर, मयूर शेठ, आपला दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या मयूर शेठ मयूर शेठ नाही म्हणता येते नाना खाली या ना.
या ठिकाणी या यात्रेसाठी ज्यांनी कार्यार्थानं 1.5 लाख रुपयाचे देणगे दिले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि याच घाटात ज्यांनी कार्यार्थानं साहेब केसरी बैलगाडा शर्यत पूर्ण भारतात 1 नंबर केली त्याचे मुख्य आयोजक सुधीर शेठ विठ्ठलराव मोंगसे पाटील सोमनाथभाऊ मोंगसे पाटील दोन्ही बंधू या ठिकाणी उपस्थित चरोली ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत सोमनाथभाऊ विठ्ठलराव मोंगसे पाटील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनाउन्सर मंडळीसाठी 2000 रुपयाचे बक्षीस स्वागत या ठिकाणी फायनलचे नियम असे राहतील पहिल्या फेरीला जे 4 बैल होते ते या ठिकाणी ग्राह्य धरले जाईल कांड हे 60 फुटावर राहील इनाम हा पहिल्या दिवशी निम्मा आणि आज निम्मा या ठिकाणी पूर्ण फायनली सेपरेट राहील आणि घाटाच्या महाराजाला विनंती कमिटीने या ठिकाणी सांगितले फायनलला जर बैल जंपली तरच या ठिकाणी घाटाच्या महाराजाचे गदा आणि श्री रोकडोबा महाराज केसरीचं जे बक्षीस आहे ते या ठिकाणी दिलं जाईल जर बैल जुंपले नाही तर त्याच्या पुढल्या गाड्याला या ठिकाणी संधी राहील या ठिकाणी शिरूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार अमोल शेठ कोल्हे पाटील यांचे भाचे आणि उद्योजक तेजसदादा जोडगे आपला ग्रामस्थांच्या वतीनं पाठीमागच्या स्टेजवर सन्मान होतोय त्याचप्रमाणे मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथभाऊ मोंगसे भाऊ आपला पाठीमागच्या स्टेजवर सन्मान होतोय सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे तेजसभाऊ जोडगे खासदार अमोल शेठ कोल्हे पाटील यांचे बाचेबा अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचे बक्षीस स्वागत तेजस भाऊ मान्यवर मंडळी आपल्याला ग्रामस्थांची विनंती पाठीमागच्या स्टेजवर स्थानापन्न व्हायचे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध छाती किंग जुपणी बहादर वारकरी संप्रदायाचं भूषण करत महाराज ताटे यांच्यासाठी आज संदेश थोरवे यांच्याकडून 1000 रुपयाची बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे महाराजांना विनंती बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे 1 नंबर गाडगे सस्ते लांडगे आणि या घाटात खऱ्या अर्थानं 2 दिवसात 20 फुटाहून एकच बारी झाली धानोरे नगरीचा 20 फुटाचा बादशाह सोमशेठ जिकीर अण्णा गावडे बिभीषण दादा कदम चेतन शेठ प्रकाश गावडे धानोरे यात्रा कमिटी अध्यक्ष पंकज शेठ कारले गणेश दादा घेनन अनिल शेठ घेनन 5000 रुपयाचा अनाउन्सर मंडळीसाठी बक्षीस स्वागत गाडा मालक आणि प्रेक्षक मंडळीला विनंती आता पायवर घ्या आणि या ठिकाणी घड्याळ इलेक्ट्रिक आहे काही प्रॉब्लेम आला तर हातात येईल घड्याळावर मिली पॉइंट सेकंद या ठिकाणी पूर्णपणे सांगितले जातील तेजस सेट आणि गाडा थोडा जरी कोणाच्या पुढे असेल तर कमिटीने सांगितलं या ठिकाणी घड्याळ लावलं जाणार नाही कांड हे 60 फुटावर राहील कांड पुढे सोडलं गाडा इनामाच्या वेळेस बाद केला जाईल कमिटीचा असेच निर्णय आहे अरे काले 1 नंबरचा फायनलसाठी कुरुळी गावच्या सरपंचाचा मुचे गावच्या उद्योगपतीचा गाडगे सस्त लांडगे चुगलबंदीचा उद्योगपतीचा खेळ जमतो चंदराम गाडगे सरपंच कुरुळे आणि मंडळाच्या नतो सस्त लांडगे चुगलबंदीचा खेळ जमतो या ठिकाणी कुरुळ नगरीचे आदर्श सरपंच फायनल सम्राट सनीदादा शांताराम गाडगे तेजस शेठ तरस मंगेश दादा नतू शेटे गणेश शेठ शेटे लांडगे जुगलबंदी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत वाजंत्री मंडळी बँडवाले ताशावाले इकडे या पूर्वेला या तुम्ही आमदार साहेब येतात तुम्ही रोडला या पश्चिमेच्या बाजूला या
12 सेकंद आणि 62 मिली पॉइंट. 12 सेकंद 62 मिली पॉइंट. ज्यांनी खऱ्या अर्थानं या यात्रा उत्सवासाठी 1,51,000 रुपयाचे भरघोस असे देणगी दिले. मी सेवकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि याच घाटात साहेब केसरीचे मुख्य आयोजन केले होते ते सुधीरभाऊ विठ्ठलराव मुंगसे पाटील यांचं 5 मिनिटात या ठिकाणी आगमन होतंय. सुधीरभाऊ आपलं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. हे पहा, फायनलच्या सर्व गाड्या मालकांना विनंती, आपापले जुगलबंदी असतात, आपापली नावं व्यवस्थित चिठ्ठीवर लिहून देत चला. काळजी आणि पगडे जुगलबंदी. बाळासाहेब तुकाराम काळजे, महापौर आणि महादेव श्रीपती पगडे. गाडा मालक कांड खुन हो गया. अरे काले 1 नंबरच्या फायनल साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महापौर साहेबाचा सरवले गावच्या अध्यक्षपदाचा या गावच्या फायनल सम्राटाचा काळजा पगड्या जुगलबंदीचा खेळ होतो. महापौर बाळासाहेब तुकाराम काळजा गाव चरवले आणि कैलासवासी महादेव श्रीपाटी पगड्या जुगलबंदी. या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं या यात्रेसाठी 1,51,000 रुपयाचे देणगे दिले. मी सेवकरी सोशल फाउंडेशनचे सर्व आणि भावी जिल्हा परिषद सदस्य सुधीरभाऊ विठ्ठलराव मुंगसे पाटील आपला ग्रामस्थांच्या वतीने पाठीमागच्या स्टेजवर सन्मान होतोय. त्याचप्रमाणे खासदार मान्य अमोलदार शेठ कोल्हे पाटील यांचे भाचे तेजस शेठ जोडगे पाटील आपला पाठीमागच्या स्टेजवर सन्मान होतोय. सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. हा, कोईनकर अरबोज आणि तपकीर जुगलबंदी. अरे काले 1 नंबरच्या फायनल साठी अरबोजवाडी गावच्या सरपंचाचा, सिद्धेश्वर मेडिकलच्या मालकाचा, रॉयल कॉटन हाऊसच्या मालकाचा, कोईनकर अरबोज तपकीर जुगलबंदीचा खेळ होतो. अरे मला का पैलवान किरण नदाशाजी तपकीर कोईनकर अरबोज जुगलबंदीचा खेळ होतो. या ठिकाणी चरवली ग्रामस्थांच्या वतीनं मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे सर्व
गाडा गाडा अकरा सेकंद 89 मिली पॉइंट 11 सेकंद 89 मिली पॉइंट 2 मिनिटं गाडा मालक थांबा 2 मिनिटं 2 मिनिटं थांबा आता त्या बोला. या ठिकाणी मी सेवकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि याच विभागाचे भावी जिल्हा परिषद सदस्य आणि खऱ्या अर्थानं सर्व गाडी मालकांसाठी भारतातील जे सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आहेत साहेब केसरी त्याचे मुख्य आयोजक सुधीरभाऊ विठ्ठलराव मोंगसे पाटील हा गाडा गेल्यानंतर पाठीमागच्या स्टेजवर सर्व गाडी मालकाला आणि यात्रेला या ठिकाणी 5 मिनिटं शुभेच्छा देतील. दौंडकर बालगरे जुगलबंदी एक नंबरच्या फायनल साठी खेळ तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकाचा टाळगाव चिखली गावच्या ताकपतीचा जाधव पेट्रोल पंपाच्या मालकाचा दौंडकर बालगरे जुगलबंदीचा खेळ जमतो. अरे त्या मला का पैलवान शौर्याच्या टप्पाचा दौंडकर आणि पैलवान नरहरी दादा सदाशिव बालगरे टाळगाव चिखली जुगलबंदी. या ठिकाणी बापू शेठ दौंडकर, पप्पू शेठ बालगरे, नरहरी शेठ बालगरे 1000 रुपये अलाउन्स मंडळासाठी बक्षीस. स्वागत. राहू द्या चांगलं झालंय हा चांगलंय भाऊ भाऊ चांगलंय नाही रे तुरा तुरा गाडा खून हो गया. सेकंद 49 मिली पॉइंट 12 सेकंद 49 मिली पॉइंट. गाडा मालक 5 मिनिटं थांबायचे. गाडा मालक आता या ठिकाणी श्री रोकडो महाराज केसरी स्पर्धेच्या निमित्तानं मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे सर्व केळगाव नगरीचे सुपुत्र आणि कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार आमचे सहकारी मित्र सुधीर भाऊ मुंगसे पाटील यांचं चरवली ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत झालेलं आहे. भाऊंना विनंती करतो, भाऊ आपण या ठिकाणी या श्री रोकडो महाराज स्पर्धेच्या आयोजकांना आणि चरवली ग्रामस्थांना उपस्थित सर्व गाड्या मालकांना बैलगाडा शौकीनांना सदिच्छा शुभेच्छा द्यायच्यात. उपस्थित बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन, पवित्र अशा रोकडो महाराजांच्या कृपेने आज या ठिकाणी सालाबादाप्रमाणे रोकडो महाराजांचा उत्सव आपला सर्व बैलगाडा शौकीन आणि बैलगाडा मालकांच्या या उपस्थितीने
मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे. आपण सर्व मंडळी या घाटामध्ये कालपासनं आपण सर्व उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या ग्रामस्थांनी गेल्या 2 दिवसापासनं जे काही नियोजन केलं, अतिशय चांगल्या प्रमाणाचं नियोजन ह्या बैलगाडा घाटामध्ये दिसून येते. खरं तर आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. ह्या घाटात आले की अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही. कारण की गेले 3 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी ह्याच घाटामध्ये ह्याच वेळेस आजची तारीख 16 डिसेंबर गेल्या 2023ला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेब केसरी नावाची स्पर्धा या घाटामध्ये 5 दिवस चालली आणि 16 डिसेंबरला त्या स्पर्धेची फायनल झाली. तर तो दिवस खऱ्या अर्थानं आज रोकडोबा महाराजांच्या कृपेने खरं तर माझ्यासारख्या तरुण सहकार्याला, तुमच्यासारख्या सर्व बैलगाडा शौकीन आणि सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज हा योग आलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या घाटामध्ये उपस्थित झालात. बैलगाडा मालक आपले सर्व या ठिकाणी गाडे घेऊन या कार्यक्रमासाठी आले. प्रत्येक बैलगाडा मालक आपली बारी कशी बसल याच्यावरती प्रामुख्याने त्याचं लक्ष असतं. कुणी गडबड गोंधळ करू नये. झुपताना झुपणीवाल्यांनी व्यवस्थित झुपणी व्हायला पाहिजे याची शेवटच्या क्षणापर्यंत तो वाट बघत असतो. एकदा थाप पडल्यानंतर ज्यावेळेस वरचा निशाणवाला जोपर्यंत निशाण टाकत नाही तोपर्यंत त्याचा श्वास अडकून असतो. ज्यावेळेस निशाण पडतं घड्याळाकडे लक्ष जातं. ज्यावेळेस त्याची उडी होती ते खऱ्या अर्थानं त्या बैलगाड्याचा आनंद जो असतो तो आपण सर्वांना पाहायला मिळण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहत असतात. म्हणून आलेल्या सर्व बैलगाडा मालकांचं, बैलगाडा शौकीनांचं मनापासून स्वागत करतो. भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितप्रमाणे ह्या जिल्हा परिषद गटामधून इच्छुक उमेदवार म्हणून माझी सौभाग्य पत्नी विनया मुंगसे या जिल्हा परिषद गटामधून इच्छुक म्हणून उमेदवार त्या ठिकाणी आहे. आपण सर्व मंडळी आशीर्वाद रूपी सेवेने आमच्या पाठीमागं उभं राहावं. आपल्या सर्वांचे आशीर्वाद राहतील अशी मी अपेक्षा करतो. निश्चितप्रमाणे आपला कुठला हिरमोड होणार नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येक गावासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी निश्चित काम करण्याचं या ठिकाणी ठरवलेले आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून आपलं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालंय, खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी हरिभक्तीपरायण आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे पाटील आपल्या या ठिकाणी आगमन झाले. आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं पाठीमागच्या स्टेजवर सन्मान होतोय. सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. बाडळे दरेकर चेअरमन. घ्या कांडे घ्या ना पुढे तुम्ही मग. भाडळे दरेकर मुरल्या ग्रुप. आणि 2 गाड्या गेल्यानंतर या ठिकाणी श्री रोकडो महाराज केसरी स्पर्धेच्या आणि 2 गाड्या गेल्यानंतर आमदार साहेबांचा पाठीमागच्या स्टेजवर सन्मान होईल आणि 2 गाड्या गेल्यानंतर आमदार साहेब शुभेच्छा देतील. जरा व्यवस्थित जरा. जाम करा जरा. कांड सरळ करा. घ्या घ्या. घ्या पुढे घ्या. पुन्हा घ्या. एक नंबरच्या फायनलसाठी वाघोली गावच्या उद्योगपतीचा मुरल्या ग्रुपच्या संत बघायचं सनातवाडी गावच्या चेअरमनचा पडाळे दरेकर जुगलबंदीचा उद्योगपतीचा खेळ नंदकुमार चाट मारुती पडाळे आणि नामदेव चाट सीताराम दरेकर चेअरमन सनातवाडी जुगलबंदी.
नामदेव शेठ सीताराम दरेकर चेअरमन पप्पूदादा मिडगुले अतुल शेठ बाडळे 500 रुपयाचा अनाउन्सर साठी बक्षीस स्वागत. स्वप्नील कांडे जामदारा. पंडित शेठ रामभाऊ गावडे सरपंच धानोरे. बरोबर ना? एकच नाव ना? गावडे मंडळी एकच नाव आहे ना? एक नंबरचा फायनल धानोरे गावच्या दौलच्या सरपंचाचा फायनल संभ्रमाचा उद्योगपतीचा खेळ जिंकतो. पंडित रामभाऊ गावडे सरपंच गाव धानोरे. आणि वर लागली बाजूची मंडळी सर्व प्रेक्षक मंडळीला कृपया विनंती एवढ्या गाड्यापुरतं सर्वांनी पायीवर घ्या कृपया. या पायवर घ्या डावी सहकार्य बाजू वर करा. लागली सगळ्यांनी पायीवर घ्या. डावी साईड पायवर घ्या ना. अवघ्या पायवर बैल कडनी पळतोय. 2-3 जणांनी पाय खाली सोडले. चला, ते टॉर्च कोणी लावलाय मोबाईलचा? टॉर्च बंद करा. पुढे टॉर्च बंद करे. त्या टावरच्या बशी कोणी टॉर्च लावलाय बघा. हा धन्यवाद. 2 जणांचा पाय खाली आहे. घ्या ना पायवर. आणि भरपूर उजेड आहे. काय टॉर्च बेस लावू नका. नोंद घ्या. अरे बंटी ती बाई असतील त्यांना नाही मराठी कळत. ते पाय कोणी खाली घेतल्यात? पायवर घ्या ना. पायवर घ्या. पायवर घ्या. पिवळी पॅन्ट. ते लहान बाळा पायवर घ्या तेवढा. या ठिकाणी धानोरे नगरीचे आदर्श नवनिर्वाचित उपसरपंच संग्राम शेठ गावडे अनाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचे बक्षीस स्वागत. हा गाडी मालक थोडं थांबा. अमोलदादा एकनाथ वेरकर संतोष शेठ ज्ञानेश्वर मांडेकर सरपंच जुगलबंदी. चला वर जाणारी मंडळी थोडं पाय उचलून चला. आणि
याच्यानंतर गाडी मालक थोडं थांबायचं बरं का. आमदार साहेब यात्रेला शुभेच्छा देणार. याच्यानंतरचा पाठीमागे गाडा थांबवा. पायवर घ्या, सहकार्य करा. पायी पायी खाली सोडलेली मंडळी. अहो बैल कडनी पळतोय. घ्या पायवर, घ्या घ्या पायवर घ्या. एक नंबरच्या फायनलसाठी केळगावच्या सरपंचाचा, खेड तालुक्यातील आंबेठण गावच्या आदर्श सरपंचाचा, हवी पंचायत समिती सदस्याचा, वीरकर मंडळकर जुगलबंदीचा फायनल सम्राटाचा, सूर्याबाईचा आणि गळीबाईचा खेळ दुखतोय. भारतचा मराठा मालसाठी एकनाथ वीरकर आणि संतोष ज्ञानेश्वर मंडळकर सरपंच जुगलबंदी. या ठिकाणी केळगाव नगरीचे आदर्श सरपंच भावी पंचायत समिती सदस्य अमोलदादा एकनाथ विरकर, हॅट्रिक सरपंच प्रदीप नाना कराडे, राजूभाऊ भांडवलकर घड्याळ मास्टर आणि स्मार्ट विलेज आंबेठण नगरीचे सरपंच संतोष ज्ञानेश्वर मांडेकर 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. ऐका मंडळी, आज या ठिकाणी या चरवली खुर्दच्या आराध्य ग्रामदैवत श्री रोकडो महाराजांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं चरवली खुर्द ग्रामस्थांनी रोकडो महाराज केसरी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि या स्पर्धेमध्ये अनेक बैलगाडा मालकांनी, गाडा शौकीनांनी सहभागी झाला. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता या ठिकाणी आपण ज्या स्टेजवर उभं राहिलेलो आहे अशाच पद्धतीचं स्टेज RCC मध्ये या ठिकाणी हे होणार आहे. यासाठी तालुक्याचे लोकप्रिय आमदार, आळंदी पंढरीचे वारकरी, विधानसभेचे मानकरी आमदार बाबाजी शेठ काळे पाटील यांच्या आमदार फंडामधून 20 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी या कामासाठी देण्यात आलेला आहे. आमदार साहेबांचं चरवली ग्रामस्थांच्या वतीनं, बैलगाडा शौकीनांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे पाठीमागाची संरक्षण भिंत झालेली आहे, ही सुद्धा मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या सर्व सुधीर भाऊ मुंगचे पाटील यांच्या माध्यमातून झालेली आहे. आता या ठिकाणी आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाया पूजनाचा कार्यक्रम, भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होतोय. मी आमदार साहेबांना विनंती करतो, आमदार साहेब आपण स्टेजच्या खाली जायचं आहे. त्याचप्रमाणे मी सेवेकरी फाउंडेशनच्या सर्व सुधीर भाऊ मुंगशे पाटील, त्याचप्रमाणे सोळनगरीचे माजी सरपंच व इच्छुक उमेदवार अतुलदादा ठाकूर पाटील, त्याचप्रमाणे माऊली शेठ चौधरी पाटील
आणि आमदार साहेब खासदार अमोल दादा कोल्हे यांचे तेजस दादा जोडगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी आमदार माननीय बाबाजी शेठ रामचंद्र काळे पाटील आणि याच नगरीचे आदर्श सरपंच पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार भावी पंचायत समिती सदस्य काळराम शेठ ज्ञानोबा थोरवे 5,000 रुपयाचा अनाउन्सर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. वाजंत्री मंडळी थांबा. या ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आळंदी पंढरीचे वारकरी विधानसभेचे मानकरी आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे पाटील यांच्या आमदार फंडातून आत्ताच या ठिकाणी घाटाच्या खालच्या बाजूला जे स्टेज तयार आहे अशा पद्धतीचं स्टेज RCC मधून होणार आहे. आमदार साहेबांच्या फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार साहेबांनी आमदार फंडातून 20 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी या कामासाठी टाकलेला आहे. चरवली ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं आणि उपस्थित सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शौकीनांच्या वतीनं आमदार साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठीमागं घाटाच्या स्टेजची जी कमतरता होती RCC मध्ये ज्या माध्यमातून या ठिकाणी बांधून देणार आहे ते खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी बाबाजी शेठ रामचंद्र काळे पाटील आपलं चरोली ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. या ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं पाठीमागच्या स्टेजचं RCC मध्ये पूर्ण बांधकाम करून देण्याचं जाहीर केलेलं आहे ते लाडके आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे आमदार साहेब अनाउन्सर मंडळीसाठी 2,000 रुपयाचे बक्षीस. याच नगरीचे माजी आदर्श सरपंच आणि भावी पंचायत समिती सदस्य काळराम शेठ ज्ञानोबा थोरवे पाटील 4,000 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस आले. आपलं मनापासून स्वागत. आपल्या सर्वांचं ग्रामदैवत रोकडोबा महाराजांच्या आशीर्वादानं आज बैलगाड्याच्या भव्य शर्यती चरोली खुर्द ग्रामस्थांच्या माध्यमातून तरुण सहकारी सर्व बैलगाडा मालक पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव युवा वर्ग यांच्या उपस्थितीत थाटामाटामध्ये हा उत्सव संपन्न होत आहे. आणि या बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं
आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी या ज्या शर्यती आयोजित केल्या त्याबद्दल चरोली खुर्द ग्रामस्थांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. उशीर झालेला आहे, फायनलचे गाडे सुरू आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आपला जो आवडीचा खेळ आहे तो बैलगाडा शर्यत आणि त्या माध्यमातून गेले 4-5 वर्ष सातत्यानं मी असेल, आमचे सर्व सहकारी असतील, तालुक्यामध्ये अनेक बैलगाडा घाटाचं सुशोभीकरण असेल, स्टेज असेल किंवा इतर काही काम असेल, ग्रामस्थांनी बैलगाडा मालकांनी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला विनंती केली त्या त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याचं मोलाचं योगदान या ठिकाणी वारकरी संप्रदायाबरोबरच बैलगाडा मालकांचं आणि शेतकरी बांधवांचं लाभलं आणि त्या भूमिकेतून ज्यावेळेस तुमच्या जीवावर माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करतो त्यावेळेस आपल्या बैलगाडा मालकांची एकच अपेक्षा असते की आपला घाट चांगला झाला पाहिजे, स्टेज चांगलं झालं पाहिजे आणि या भूमिकेतून आमदार झाल्याच्या नंतर आपल्या गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी या ठिकाणी विनंती केली की या बैलगाडा घाटामध्ये हे जे स्टेज आहे या स्टेजचं भाग्य आहे की आपल्या सर्वांचे भारताचे जाणते राजा शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि अनेक मान्यवर मंडळी या स्टेजवर आलेली आहेत आणि अशा एका चांगल्या घाटामध्ये तुम्ही सर्व मंडळींनी लोकवर्गणी असेल, देणग्या असतील आणि यापूर्वीसुद्धा मी जिल्हा परिषद सदस्य असताना 2-3 लाख रुपयाचा निधी आपल्या या कॉन्क्रीट भिंतीच्या निमित्तानं ग्रामपंचायतला त्या ठिकाणी दिला होता आणि त्या माध्यमातून हे काम व्हावं ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून येत्या चालू आमदार निधीमध्ये 20 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आमदार निधीच्या माध्यमातून स्थानिक विकास निधीतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं भूमिपूजन आज आपण सर्व बैलगाडा मालक, ग्रामस्थ, तरुण वर्ग आपल्या उपस्थितीत या ठिकाणी करत असताना मलाही मनस्वी आनंद वाटतोय की आपण सर्व मंडळी मनोभावे आपल्या पशुधनाची जोपासना करून आपल्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम या ठिकाणी बैलांवर करत आलेला आहात आणि हे जोपासना करण्याचं काम अनेक मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून आपण करत आलेला आहात. पशुधनाची सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे आणि त्या ईश्वर सेवेमुळं तुमच्याही कुटुंबामध्ये बैलगाडा मालक असतील, शौकीन असतील, यात्रेमध्ये सहकार्य करणारे सर्वजण असतील, यांना काहीच कमी पडणार नाही. आज या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक कामं मंजूर करून घेत असताना आमदार निधी असतील, स्थानिक विकास निधी असतील, वेगवेगळ्या स्वरूपाच्या DPDCच्या निधीच्या माध्यमातून असेल, आपल्या या चरोली खुर्द पूल आणि त्या ठिकाणून जाणारा आपल्या धानोरे मरकळ रोडला जोडणारा जो रस्ता आहे या रस्त्याची दुरावस्था आणि पुलाची दुरावस्था झाली होती. शासनाकडे वारंवार प्रयत्न करून आपल्या पुलाच्या दुरुस्तीसाठी जवळजवळ 75 लाख रुपये आणि PMRDच्या माध्यमातून हा जो पुढं रस्ता बाकी आहे, खराब झाला आहे, याच्यासाठी 8.5 कोटी रुपये दोन्ही कामाची टेंडर होऊन एक काम आज भूमिपूजन आपण त्या ठिकाणी पुलाच्या सुधारणेचं करणार आहोत आणि दुसऱ्या कामाचं भूमिपूजन येत्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्या याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळं आपल्या या भागाची मुख्य समस्या या रोडची दुरावस्था चांगली करणं आणि त्या भूमिकेतून हे काम करत असताना आपल्या सर्वांचं आशीर्वाद, योगदान या ठिकाणी आणि सहकार्याची गरज आहे. भविष्य कालावधीमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या जीवावर ज्याप्रमाणे माझ्यासारखा कार्यकर्ता तुम्ही पुढं नेला अशाच पद्धतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीयांच्या माध्यमातून या आपल्या कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे सहकार्य आणि या घाटामध्ये महाराष्ट्र केसरी यांनी ज्यांनी भरवला ते आदरणीय सुधीरभाऊ मुंगसे जिल्हा परिषदसाठी तुमच्या आमच्या सर्वांचे आशीर्वाद मिळू इच्छित आहेत आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या गावचे सुपुत्र माजी सरपंच काळूरामभाऊ थोरवे असतील, त्याचबरोबर या ठिकाणी माऊली शेठ चौधरी असतील
अतुल शेठ ठाकूर असतील, ही तीनही मंडळी आपल्या या आळंदी ग्रामीण पंचायत समिती गणातून इच्छुक आहेत. नक्कीच सर्वांच्या तिघांच्याही विचारानं एक उमेदवार त्या ठिकाणी निश्चित होईल, परंतु जवळजवळ महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुधीर भाऊंची उमेदवारी निश्चित होऊन त्यांनी सुद्धा सर्व पंचायत समितीच्या इच्छुकांना बरोबर घेऊन या जिल्हा परिषद गटामध्ये पलीकडच्या गणात आणि अलीकडच्या गणातल्या इच्छुकांना बरोबर घेऊन आपल्या घरोघरी प्रत्येकाकडे पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. येत्या आठवडाभरामध्ये जिल्हा परिषदची आचारसंहिता सुरू होईल आणि त्यानंतर मतदान जानेवारीच्या आत होत असताना आपणा सर्वांना माझी विनंती आहे की सुधीर भाऊ असतील आणि त्यांच्या सोबतीनं जे पंचायत समिती इच्छुक उमेदवारमध्ये ज्याला उमेदवारी मिळेल, आपण सर्वांनी त्यांना मतरूपी आशीर्वाद द्यावेत. आपल्या या भागाचा विकास करत असताना खऱ्या अर्थानं त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतो की 20 लाख रुपये आपण आपल्या स्थानिक विकास निधी आमदार निधीतून तर देतोयच, परंतु निवडून आल्याच्या नंतर सुधीर भाऊ या घाटाच्या इतर सुशोभीकरणासाठी दोन्ही बाजूचे जे स्टेज आहेत याच्यासाठी तुमच्या जिल्हा परिषद निधीतून येणारा पहिला निधी रोकडोबा महाराजांच्या नावानं या घाटाला 10 लाख रुपये आपण द्यावा, अशी आगाऊ या ठिकाणी आपल्याकडं गावच्या वतीनं मी या ठिकाणी सूचना करतो, विनंती करतो आणि त्या माध्यमातून सर्व बैलगाडा मालकांना शुभेच्छा देतो. आल्याच्या नंतर आमचा आदरातिथ्य सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद आमदार साहेब. सचिन शेठ मधुकर सोनवणे, बाळकृष्ण लक्ष्मण दामरकर, जगदंब प्रतिष्ठान भोसरी, जुगलबंदी बरोबर आहे ना? विकास शेठ चौधरी, पाबळ, सर्वजण मित्रमंडळी आला, सर्वांचं स्वागत. आणि आमदार साहेब, हा गाडा गेल्यानंतर घाटाचा महाराजाची जी गदा आहे ती देण्यासाठी आणि रोकडोबा महाराज केसरी घाटाचा महाराजाचा मानकऱ्याची जी गदा आहे ती देण्यासाठी आपण खाली यायचे. त्याचप्रमाणे पाठीमागे बसलेले सर्व मान्यवर मंडळीला विनंती, घाटाच्या राजा श्री रोकडोबा महाराज केसरी घाटाच्या महाराजाची मानाची गदा देण्यासाठी आपण सर्वांनी खाली यायचे. एक नंबरचा फायनल जगदंबा प्रतिष्ठानच्या संत बघाचा ऊर्जा गावच्या उद्योगपतीचा टळगाव चिखली गावच्या फायनल सम्राटचा सोनवणे दामणकर जुगलबंदीचा उद्योगपतीचा खेळ होतो. सचिन जैन मधुकर सोनवणे टळगाव चिखली आणि पैलवान बाळकृष्णाच्या लक्ष्मण दामणकरवरचा जुगलबंदी. त्या ठिकाणी बाळकृष्ण शेठ दामणकर, सचिन शेठ सोनवणे उद्योगपती आणि जगदंब प्रतिष्ठान, गोल्डन मॅन हरिभाऊ दादा लोंढे, गणेश शेठ लोंढे 1000 रुपयाचे बक्षीस स्वागत. मोबाईल टॉर्च लावू नका. सेकंद 37 मिली पॉइंट, 12 सेकंद 37 मिली पॉइंट. गदा देण्यासाठी या ठिकाणी श्री रोकडोबा महाराज केसरी घाटाच्या महाराजाचे मानाची जी गदा आहे 2 दिवसात सर्वात आतून येणाऱ्या गाड्यासाठी होते. त्याचे मानकरी माऊली शेठ सुरेश नाना चौधरी, बैलगाडा संघटना, त्याचप्रमाणे मानगाव निगोजा नगरीचे ग्रामपंचायत सदस्य समाधान शेठ वसंतराव येळवंडे आणि पंचरत्न डेव्हलपर्स मंजुळाई बिल्डकॉन कंपनीचे सर्व शार्विल राजे स्वप्नील शेठ गवारी 11 सेकंद 51 मिली पॉइंट. तिन्ही मंडळींना विनंती, पाठीमागच्या स्टेजवर घाटाची महाराजाची गदा घेण्यासाठी ताबडतोब जायचे.
स्वप्नील शेठ. तिन्ही मान्यवर वर जा. आमदारांच्या हस्ते गदा देण्यात येणार आहे. या ठिकाणी चरोली नगरीचे उद्योजक आदेश शेठ तुकाराम सोनवणे अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपये बक्षीस. त्याचप्रमाणे कुशलभाऊ तापकीर बैलगाडा संघटना नियोजनाचा बादशाह उमेश शेठ दाभाडे आणि छाती किंग दिगंबर शेठ काटे 1000 रुपयाचा अनाउन्सर मंडळीसाठी बक्षीस. स्वागत. या ठिकाणी रोकडोबा महाराज केसरी किताब घाटाचा महाराजासाठी पर्व 1 घाटाच्या महाराजासाठी चांदीची गादा होते. आजच्या घाटाच्या राजाचे मानकरी आणि घाटाचा महाराजा माऊली शेठ सूर्यकांत चौधरी बैलगाडा संघटना समाधान शेठ वसंत येळवंडे शार्वेल राजे स्वप्नील गवारी 11 सेकंद आणि 51 मिली पॉइंट. हा पुकारायचं नाव बंटी शेठ. एक नंबरच्या फायनलसाठी भव्य पंचायत समिती सदस्याचं माऊलीच्या सुरेशना चौधरी बैलगाडा संघटनाचं गटात 2 दिवसात सर्वात आठवण आलेल्या गटाच्या महाराजाचा पंचरत्न डेव्हलपरच्या मालकाचा मानगाव निघाच्या नगराच्या ग्रामपंचायत सदस्याचा चौधरी येळवंडे गवारी जुगलबंदीचा खालुप्ता भारतचा मलाके समाधान जड वसंतराव येळवंडे ग्रामपंचायत सदस्य आणि शार्वेल राजा स्वप्नील जड गवारी जुगलबंदी. या ठिकाणी 2 दिवसात सर्वात आतून आलेली बारी म्हणजे श्री रोकडोबा महाराज केसरी घाटाचा महाराजा भावी पंचायत समिती सदस्यांनी या यात्रेसाठी 1 लाख रुपयाची भरघोस देणगी दिली. माऊली शेठ सुरेश नाना चौधरी ग्रामपंचायत सदस्य समाधान शेठ वसंतराव येळवंडे आणि मंजुळाई पंचरत्न डेव्हलपरचे सर्वे सर्व स्वप्नील भाऊ गवारी 2000 रुपयाचा अनाउन्सर मंडळासाठी बक्षीस. स्वागत. फायनल सम्राट बंटी शेठ पानसरे 1000 रुपयाचे बक्षीस. स्वागत. झोपता असणाऱ्या गाड्यासाठी याच नगरीचे आदर्श सरपंच सचिन भाऊ गोलप यांचे 1000 रुपयाचे बक्षीस आहे. थोडी मंडळी मागे सरा. शिवानी बाजीच्या जुगलबंदीचा खरे मित्रांनो सरा मोकळी मंडळी पाठीमागे सरा.
दोन्ही गाड्यात बारी सेम टू सेम आली. रवींद्र नाना बनकर सुवर्ण हॉटेलचे सर्व फायनल सम्राट महेश भाऊ पगडे दोन्ही मंडळींचं मनापासून स्वागत आणि खऱ्या अर्थाने 2 दिवस हातातील घड्याळावर खरेदी विक्री संघाचे अचूक आणि बिनचूक कामकाज केलं. सुवर्ण हॉटेलचे सर्व महेश शेठ पगडे रोख अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. किरण दादा लोखंडे खरेदी विक्री संघाचे डायरेक्टर किरण दादा लोखंडे आपलं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी इनाम वाटप याच ठिकाणी अगदी 5च मिनिटात या ठिकाणी होईल. या ठिकाणी इनाम वाटप 5च मिनिटात या ठिकाणी फायनलचा इनाम या ठिकाणी 5च मिनिटात इनाम वाटप घाटात होईल. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं 2 दिवस उन्हात आणत ज्यांनी निशाणावर निशाणी झटका दाखवला ते मोशी नगरीचे फायनल सम्राट मयूर दादा बनकर आपला या ठिकाणी सन्मान होतोय.